तर नमस्कार मित्रांनो, BS6 फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण परळी येथे आलेलो आहोत. परळी येथील कृषी महोत्सव या ठिकाणी आलेलो आहोत. तर माझ्या शेतकरी राजापर्यंत आजची हा महोत्सव ठरणार आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अत्यंत कोणतीही माहिती असं तुम्हाला त्यात भेटणार आहे. तर आम्ही आलेलो आहोत मित्रांनो या महोत्सवामध्ये. आम्ही तुम्हाला जेवढे शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत आधुनिक शेतीतील त्या सांगणार आहोत, त्या तुमच्या समोर दाखवणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हीही या महोत्सवाचा लाभ घ्यायचा आहे. हे महोत्सवाच 25 ऑगस्ट पर्यंत आहे. नक्की घ्यायचा. गाव कसे असावे असा इथं गावकऱ्यांनी नक्षा बनवलेला आहे. आणि हे पहा, इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. गाव असं जर गाव असेल, हे पहा इथे जे आहे वांग्याची झाडे लावलेले आहेत. नदी गावातील नदी आहेत. इथून रस्ते कसे असावेत, पाणी कसं अडवायचं, काय करायचं हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. तर ते पहा, पलीकडं फुलांची शेती आहे. असं जर प्रत्येक गावात झालं, आदर्श गाव म्हणायला काही हरकत नाही याला. तर हे पहा, तिकडे शेतकऱ्यांचे सगळे जे शेतकरी आहेत त्यांची शेती आहे. जे विद्यार्थ्यांची शाळा आहेत, तिथं वांग्याची ही रोपं लावलेली आहेत. परत फ्लावर आहे, झेंडूचे झाड आहेत, सगळे शेतीविषयी पण आहे. याच्यानंतर इकडं कांद्याची चाळ पण आहे, ऊस आहे इथं. त्याच्यानंतर गावातील रस्ते असतील, पाणी आहे, सगळा गावातील परिसर आहे. त्यानंतर त्याच्या तिकडे पलीकडची मंदिर आहे. तर हे पाहू शकता तुम्ही सगळ्या गावात. तर चला आपण याच्या नंतर अजूनही बरंचसं काही पाहणार आहोत. काही बांधवांनो, हे फवारणीसाठी यंत्र आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ड्रोन द्वारे फवारणी करू शकता. सर 2 मिनिटं. तर हे जे तुमचं यंत्र आहे ती तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल कशी माहिती सांगा? हे ड्रोन आहे, हे फवारणीसाठी आहे. 1 एकर फवारायला 300 रुपये एकर आपण आकारतो. इफ्कोची हे फवारणीची सर्व्हिस आहे. इफ्कोचा नॅनो युरिया, नॅनो डीएपी प्रोडक्ट आहे. केमिकल जे आपलं डीएपी, केमिकल जे युरिया आहे ते न वापरता नॅनो युरिया, नॅनो डीएपी वापरून आपली जमीन संरक्षित व्हावी, जमिनी भूपातळीचं पाणी खराब नाही व्हावं, आणि आपलं जे पर्यावरण खराब होतो केमिकल फर्टिलायझर ते अवॉइड करण्यासाठी आपण नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणलेले. आणि ते फवारण्यासाठी मदत म्हणून, सेवा म्हणून ड्रोन आपण इफ्कोने दिलेले आहे. आता किती ड्रोन दिले तर आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 ड्रोन दिलेले आहे. बीड मध्ये 6 ड्रोन कार्यरत आहे. प्रत्येक एकरी 300 रुपये हे फीस आकारतात ड्रोन एंटरप्रेनर जे आहे ते लोक, ड्रोन जे पायलट आहे ते लोक. आणि 300 रुपये एकर मध्ये आपली किमान 1 बॉटल असावी इफ्कोची. आणि क्षेत्र जर त्यांना 20 एकर 15 एकर मिळाला एकत्र एका गावामध्ये, तर ते लगेच गाडी घेऊन येऊन जातात आणि फवारून देतात. हा ड्रोन 10 लिटर पाणीमध्ये 1 एकर फवारून देतो. 10 लिटर फवारून, ते फक्त 7-8 मिनिटात. तर दिवसाला ते टोटल म्हणजे सकाळ संध्याकाळ धरून टोटल 30 एकर फवारण्याची याची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये 4 बॅटरीचे सेट असतात. एक सेट मध्ये 2 एकर फवारतो आणि 4 सेट लावले लगेच तर 8 एकर फवारतो. मग लगेच त्याला त्याच्या गाडीमध्ये जनरेटर असतो. पेट्रोल टाकून जनरेटर ऑन करून एक बॅटरी संपली की त्याला चार्जिंग करणे, आणि ते चार्जिंग केली एक तास लागतो एक बॅटरी चार्जिंग करायला. मग ते 4-5 तासाने पुन्हा 8 एकर फवारतो. मग 4-5 तासाने पुन्हा ऐकतो. जर वातावरण व्यवस्थित असेल, टेम्परेचर 30च्या आत असेल तर दिवसभर ते फवारू शकतात. बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हे जे यंत्र आहे ते कमी खर्चामध्ये जास्त रान काढणार आहे. तुमचा हातपंप शेतकऱ्यांनी बुकिंग करायची आहे. इफ्को किसान उदय नावाचा एक ऍप आहे. त्या ऍप द्वारे बुकिंग केली जाते. ऍप मध्ये आपण रजिस्टर केलं, नाव लिहिलं, सगळं केलं तर मग आपल्या आजूबाजूला इफ्कोचे कोणते ड्रोन आहे ते आपल्याला दिसते. बुकिंग केल्यावर ड्रोन पायलटचं नाव वगैरे नंबर मिळतो आपल्याला. त्यालाही आपला नंबर जातो आणि मग तुमचं क्षेत्र असेल त्या हिशोबाने तुमची त्याची बातचीत होते. बघा, 2 एकर दिलं तर तुमच्याकडे येणार नाही तो लवकर. 15-20 एकर असेल तर लगेच येऊन जातो. हेडक्वार्टर म्हणजे आपल्या बीड मध्ये, नेकनूर मध्ये एक आहे. हा ड्रोन देवडीचा आहे. आपला गाळे पिंपळगावला एक ड्रोन आहे. आष्टी मध्ये एक ड्रोन आहे. असे गावागावात दिलेले आहे. नेकनूर वाला तुम्हाला जवळ असेल आहे ना, काय असेल आपण चालवा.
हा जी फळ आहे तो शेतकऱ्यांना अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने पिकवलेला आहे आणि या शेतकऱ्याचे नाव आहे नरहरी रामराव धुमाळ. हा शेतकरी आहे लिंबगावचा, तालुका अंबाजोगाई. या पिकाचे नाव आहे मित्रांनो ड्रॅगन फ्रूट्स आणि याचा वाण आहे डार्क रेड. तर मित्रांनो चविष्ट ही खूप गोड अशा पद्धतीचा हा फळ आहे. तर मित्रांनो या शेतकऱ्याने खूप चांगल्या पद्धतीने हा फळ जे आहे पिकवलेला आहे. तर इकडं बांधवांनो आपण याच्या पुढे पाहणार आहोत. भरपूर पद्धतीचे फळेभाज्या असतील, पालेभाज्या असतील, त्याच्यानंतर फळे असतील, तर ते पाहणार आहोत. चला. तर हे पहा मित्रांनो इकडे झेंडूची झाडे आहेत, टमाटर आहे, मिरची आहे, झेंडूचे फुले आहेत. तर हे पहा मित्रांनो हे जे झेंडूचे फुल आहे हे पण शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पिकवलेले आहे. तर ह्या शेतकऱ्याचे नाव आहे अजिनाथ विठ्ठल जाधव, गाव कानोबाची वाडी, तालुका शिरूर. या पिकाचे रंग जो आहे झेंडू भगवा. तर वाहन आहे अष्टगंध आहे. या अजून आपण पाहणार आहोत. काय नाव आपलं? माझं नाव विवल मिश्रा आहे. मी आत्मा अंतर्गत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आहे परळी तालुक्यामध्ये. तर हे जी पालेभाज्या आहेत, तर समज ही भाजी आहे तर ही आमच्या शेतकऱ्याला किंवा खाणाऱ्या लोकांना माहितच नाही. आमचा शेतकरी ही भाजी काढतो आणि बांधावरती टाकतो. तर याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्या? आता समजा ही भुईआवळा आहे, तर भुईआवळ्याची आम्ही काय केलेलं आहे, रेसिपी टाकलेली, त्याचं सायंटिफिक नाव टाकलेलं आहे आणि त्याच्या खाली त्याचे महत्व म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला किती किती फायदा होऊ शकतो, औषधी गुणधर्म हे सुद्धा टाकलेले. आपण तसे प्रत्येकाचे पॉम्पलेट बनवलेले आणि शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवलेले. हे कसे आपले जे पूर्वज होते, आपले जे जुने लोक होते ते ह्या भाज्या खात होत्या आणि आता काय करतो आपण, हे बांधावर आणतात आपण टाकून देतात. ह्याच्यामध्ये किती पोषकता आहे आणि काय आहे हे लोकांना परत कळवण्यासाठी, समजवण्यासाठी आपण हे स्टॉल कृषी विभागामार्फत आत्मा अंतर्गत मार्फत आपण चालू केलेलं आहे. म्हणजे लोकांमध्ये जनजागृतता हो, शेतकऱ्यांमध्ये जनजागृतता हो. तर हे पहा बांधवांनो, आपले जे पूर्वज होते ते या जे सरांकडे यांच्याकडे सगळ्या भाज्या आहेत ते पूर्ण भाज्या पहिले खाण्यामध्ये वापरत, पण आताचा जी शेतकरी आहे तो ही भाजी काढतो आणि बांधावरती टाकतो. तर याचं जी या भाजीतून जी ताकद भेटणार आहे आपल्याला, तर त्याबद्दल सरांनी स्टॉल लावलेला आहे परळी कृषी महोत्सवामध्ये. तर यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्याबद्दल. तर बाकीच्या पण भाज्या बघू शकता आपण. तर हे बांधवांनो, आपण केना जी म्हणतो, केना तो डायरेक्ट पाळी घालते वेळेस किंवा खुरपणी वेळेस डायरेक्ट बांधावरती टाकून देतो. तर हे जे आहे हा केना, हे पाहू शकता. तर याच्याबद्दल काय सांगाल सर? आता केण्याबद्दल आम्ही त्याबद्दल सांगतोय की ह्याची जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज असतात, त्याचे पोषक धर्म, जे गुणधर्म आहेत ते आपण ह्या फलकामध्ये मुद्दामून लावलेलं आहे की शेतकऱ्यांनी पाहावं आणि त्याबद्दल ह्याची माहिती घ्यावं आणि जसं होईल तसं त्यांच्या हिशोबाने आपण त्याची ती वापर करावा. तर बघा बांधवांनो, आपल्या जी नजरेतून रोज जात आहेत त्या भाज्या आपण यूज करत नाहीत, पण त्या भाज्या किती आपल्या म्हणजे शरीरासाठी दर्जेदार ठरणार आहेत हे यांनी या माध्यमातून सांगितलेले, यांच्या स्टॉलच्या माध्यमातून. तर यांच्याकडे अजून खूप आहे, पाहू शकता तुम्ही इकडे पण. याच्यानंतर हा गुळवेल आपल्याला कुठेही भेटू शकतो, पण हा गुळवेलाचे पण खूप फायदे आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या पलीकडे पण बघू शकता. सहजासहजी अवेलेबल होण्यासारखे आहेत, म्हणजे असं आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही, शोधायची गरज नाही. हे जे सहजासहजी भेटणारे आपल्या ज्या रानभाज्या आहेत त्याबद्दल आपण मुद्दामून स्टॉल ठेवलेले की शेतकऱ्यांमध्ये जनजागृतता हो, त्यांना माहिती भेटावं. तर याच्या नंतर मित्रांनो, हा जी दिंडा या पद्धतीची भाजी आहे, या भाज्या सहजपणे आपल्याला मिळू शकतात, पण आपण जे आहेत नजरे आड करतो ह्या भाज्या. पण या सरांनी स्टॉलच्या माध्यमातून एवढं सांगितलेलं आहे की भाजी जर आपला शेतकरी काय करतो, आपला शेतकरी बाजारामध्ये जातो, भेंडी आणतो, टमाटे आणतो, बटाटे आणतो, पण हे जी भाज्या आहेत त्या आपल्याला आपल्याच शेतामध्ये भेटतात, पण आपण त्याला नजरे आड करतो. तर हे पहा, हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये फुकट आहे. हा जी बांबू भाजी याचा पण आपण खाण्यासाठी उपयोग होतो. तर याच्यानंतर हे जी पहा मित्रांनो, हे पण आपला शेतकरी डायरेक्ट बांधावरती फेकून देतो, पण यांनी आज असं की ही भाजी आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम ठरणार आहे. तर हे पहा, अजूनही बाकीच्या बऱ्याचशा अशा भाज्या आहेत सगळ्या.
बांधवांनो, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या BS6 फार्मिंग हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.